माजी आमदार कर्जमाफीचे प्रणेते बच्चू कडू यांची एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे संपन्न. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणामध्ये जे शेतकरी कार्यकर्ते महामोर्चामध्ये सहभागी होते त्या कार्यकर्त्यांचे सत्कार सन्मान करण्यात आला. तसेच पुढील उपोषणाची दिशा ठरविण्यात आली. अमरावती. कर्जमुक्तीचं बंधन होतं, याला काही प्रमाणात यश मिळालं. हे यश घेऊनच मी पुन्हा शेतकऱ्यांसाठी नवीन बंधन बांधणार आहे. जय श्रीराम. हिंदू किसान को कब मिळेगा दाम. आम्ही हमी भावासाठी लढाई लढू. 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मध्य प्रदेश येथील घरासमोर शेतमालाच्या हमी भावासाठी आंदोलन करू. नेहमी कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या हमी भावाची लढाई लढू. रक्तदान करून उपोषण केलेलं आहे. ज्या महिलेने तुमच्या हाताला धागा बांधला होता त्या धाग्याची या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे. काय सांगाल? खरं तर हा धागा अजूनही आहे. आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून हे बंधन आहे. यश घेऊन पुन्हा नवीन बंधन शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमी भावाची जय श्रीराम. हिंदू किसान दाम लढाई आम्हाला शिवराज चौहानच्या ऑगस्ट महिन्याची आत्मी आता प्रचंड ताकदीची लढाई नेहमी कर्जमाफीपेक्षा कामाची हमी भावाची लढाई आणि उचित हमी भावाची नवीन बांधणी कारण आमची ताकद देशभर नाही आहे. आमची ताकद आहे.